वेलकम, सुस्वागतम. ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ॲप क्विज या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेच्या लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. ॲप्लिकेशनची वैशिष्ट्ये आपल्या समोर आहेत. आतापर्यंतचे हे गुणवंत विद्यार्थी. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तात्काळ संपर्क करावा, नाव नोंदणी पूर्ण करावी, ॲप्लिकेशन ॲक्टिव्हेट करून घ्यावे. नाव नोंदणी चालू आहे. वेलकम. आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील अतिशय महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. क्रम ओळखणे, संख्या मालिका, प्रश्न प्रकार. आजचा संभाव्य प्रश्न प्रकार भाग पहिला आहे. क्रम ओळखणे, संख्या मालिका. अंतिम परीक्षेत तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. अतिशय महत्त्वाचा घटक आहे. क्रम ओळखणे, संख्या मालिका. प्रश्न प्रकार पहिला तुमच्यासाठी. मित्रांनो, या प्रश्न प्रकारावर आधारित प्रश्नांची उत्तरे देता येण्यासाठी आपल्याला कोणतं ज्ञान असणं आवश्यक आहे? तर विद्यार्थ्यांना पाठांतर असणे आवश्यक आहे. 4 मूलभूत क्रिया तुम्हाला आल्या पाहिजेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्यानंतर वर्गसंख्या पाठ असल्या पाहिजेत, धनसंख्या पाठ असल्या पाहिजेत, मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत. येस, संख्यांचे प्रकार तुम्हाला माहिती असले पाहिजेत. कसोट्या तुम्हाला पाठ असल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचा सराव तुम्ही केला तर तुम्ही सहजपणे प्रश्न सोडवू शकता. क्रम ओळखणे, संख्या मालिका. प्रश्न प्रकार पहिला पाहूया. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम प्रश्न वाचायचा आहे. प्रश्नातील संख्यांचं निरीक्षण करायचंय. उत्तर लिहिण्याची घाई करायची नाही. आपण काय करतो, घाईघाईत काहीतरी चुकीचं उत्तर लिहितो. आता या ठिकाणी 4 संख्या दिल्यात. 5व्या संख्येच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. 12, 16, 20, 24. बघा, आता काय करायचंय? पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या, दुसऱ्यापेक्षा तिसरी, तिसऱ्यापेक्षा चौथी या संख्यामध्ये नेमकी वाढ होते का त्यांच्यामध्ये कपात होते किंवा कमी होते हे तुम्हाला सर्वप्रथम ओळखायचं. 12चा 16 होतोय, 16चा 20, 20चा 24. मग वाढ होते. आता ही वाढ कशी होते हे शोधण्याचा प्रयत्न करायचा. बघा, पहिले निरीक्षण, संख्यांची जी मांडणी आहे, जो क्रम आहे, त्या क्रमामध्ये पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या ही मोठी होत चाललेली आहे. चढत्या क्रमाने संख्या आहेत. आता ते चढता क्रम कसा आहे? तो क्रम तुम्हाला शोधायचा असतो. आता 12, 16. 12चा 16 झाला म्हणजे काय झालं? वाढ झाली. कितीने वाढ झाली? पोटे. सांगा. माईक ऑन करून बोला. श्रेयश पोटे. हा. सर, पर्याय क्रमांक 1. मी तुला काय विचारलंय? उत्तर विचारलं का? बघा, हे मुलांचं लक्ष नसतं म्हणून ते मुलं हे करतात. मी जे सर, बोलतो हे स्पष्टीकरण चालू प्लस आहे. 12चा 16 झालाय तर 4 काय झालं? करत जायचं. अधिक 4 झाले. 12 आणि प्लस 4 4 16. 16 अधिक प्लस 4 4 20. 20 20 अधिक 4 24. 24. म्हणजेच बघा, क्रमाने येणाऱ्या संख्येमध्ये 4 ने वाढ होते हे तुम्हाला समजलं. हाच नियम तुम्हाला ओळखायचा आहे. त्यानुसार उत्तर काढायचंय. म्हणजे ज्या प्रश्नचिन्हाच्या जागी 24 अधिक 4 काय येईल उत्तर? 28. 28. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी 28 तुम्हाला लिहायचंय. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. 1. थँक्यू ज्यांना सर. प्रश्न समजला त्यांनी हात वर करा. समजलं? दुसरी सूचना, ज्या विद्यार्थ्यांना आपण सहभागी करून घेतो त्यांनी घाई करायची नाही. मी जे प्रश्न विचारतोय प्रतिप्रश्न, त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, ज्याच्या माध्यमातून इतरांना स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे समजेल. किती मुलांना समजते? क्रमाने वाढ होते, चढत्या क्रमाने वाढ आहे प्रत्येकात. बघा, 4 ने वाढ होते हे समजलं. त्यावरून पहा. दुसऱ्या प्रकारातील पहिला प्रश्न, 46, 38, 30, 22. चला, तर काय 22च्या नंतर आता पुढे या ठिकाणी क्रम बदललाय. संख्या बघा कमी कमी होताना दिसते, उतरता क्रम दिसतोय. आता त्यांच्यामध्ये कोणता नियम त्यांनी वापरला आहे? क्रम मांडणी करत असताना सानवी. बघा, आता काय करायचंय? सर, प्रत्येक कितीने संख्या कमी होते? 8 ने कमी होते. 8 ने कमी होते. निरीक्षण करा. येस, 8 ने, 1 मिनिट, 38 आहे इथं बरं का, 36 नाही. बघा, 46 वजा 8 किती आलं? 38. येस, 38. 38 वजा 8 30. 30. 30 वजा 8 22.
22 वजा 8. 14. 14 या ठिकाणी येईल. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. ज्यांना ही मांडणी समजली त्यांनी हात दाखवा. या ठिकाणी तुम्ही वजा करताय, सारखा फरक आहे. 8-8चा फरक आहे. उतरत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. सर्वांना प्रश्न समजला? छान. पुढचा प्रश्न पुढे. 53, 44, 35, 26. लवकर. कितीचा फरक आहे? वजा करा. वही पेन जवळ असू द्या. बरेच मुलं फक्त पाहतायत. वही पेन जवळ घ्या. आकडेमोड करा. शिवम कारकर. कितीचा फरक आहे शिवम? 9 ने कमी होते. येस, 9 ने कमी होते. मग बघा, 53 वजा 9 44. 44 वजा 9 35. 35. 35 वजा 9 26. 26 वजा 9 किती? 19 होता. वजाबाकी करता येत नाही. वही पेन जवळ नाही का? कर, वही घे, जवळ घे वही पेन. 26 वजा 9 करता येत नाही तोंडी. आयुष गभाले सांगा. तर 27. तर 17. 17. 27 नाही. 17 बघा. 26 वजा 9 17 अधिक 9 26. ज्यांना येत नाही त्यांनी अशी मांडणी करा. हो तर सर. 16 येईल इथे एक. 16तून 9 गेले तर 7. 7. 17 अशी करा. 17 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. घाई करू नका आणि तोंडी आकडेमोड तुम्हाला करता आली पाहिजे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न प्रकार 3. संख्या पहा. 4, 8, 12, 20. तर काय? क्रम ओळखायचा आहे. नेमकी वाढ कशी होते पहा. वरद सातारा काय येईल उत्तर? कशा पद्धतीने मांडणी केली? 4, 8, 8, 12, 12. 20. तर काय? बघा, सर चढत्या क्रमाने मांडणी वाढत चाललेली आहे. पुढे बोला. 4 आणि 4 8. 4 8 आणि 4. 4 आणि 4 8. हा बरं. 4 आणि 4 8. हा पुढे पुढे 8 आणि 4 12. 8 आणि 4 12. 12 आणि 4 12 आणि 4 16 होतात. 16. इथं 16 नाही. मग हा नियम लागू होणार नाही. ही 4 ने वाढ होते हे चुकीचं आहे. सर आता तिथं मूळ संख्यांचा लागतोय. मूळ संख्येचं काय याच्यामध्ये? मूळ म्हणजे 8 आणि 12 20 हे मूळ संख्येच्या एक मूळ संख्येच्या स्थानावर आहेत. तसं काही लागू होत नाही. क्रम लागत असताना सर्वांना नियम लावता आला पाहिजे. सारख्याच पद्धतीने सारख्याच नियमाने वाढ झाली पाहिजे बरं का. आता पहा काय केलं या ठिकाणी. 4-4चा फरक नाही हे तुम्हाला समजलं. 4-4चा फरक आहे असं असण्यासाठी काय झालं पाहिजे असतं. इथं 20 नको, इथं 16 असले बरोबर. 4-3-12 4-4 16. तर 4-4चा क्रम नाही हे लक्षात घ्या. आता त्यांनी काय केलेलं आहे, क्रमाने येणाऱ्या संख्यांची बेरीज केली. 4 अधिक 8 किती आलं उत्तर? 12. पुन्हा 12 अधिक 8 20. पुन्हा 12 अधिक 20 करायचंय. किती येईल उत्तर? किती मुलांना सांगता येईल? पुन्हा मी स्पष्टीकरण घेतोय. 2-2 अंकाची बेरीज त्यांनी केली. 2-2 संख्यांची. या दोघांची बेरीज केली. 4 अधिक 8 12 झाली. बरोबर. 4 अधिक 8 12. पुन्हा या दोघांची बेरीज 8 अधिक 12 20. पुन्हा 12 अधिक काय करायचंय? 12 अधिक 20 32. किती उत्तर? पर्याय क्रमांक 2. ज्यांना हा प्रश्न समजला त्यांनी हात दाखवा. येस. 32 उत्तर कसं आलं समजलं? चला पुढचा प्रश्न सोडवा.
6, 12, 18, 30. फास्ट. लवकर लवकर. बघा हा मोकल काय करतोय, बॅकग्राऊंड बदलतो. उत्तर दे चल. समर्थ मोकल. टेक्नोसही व्हायचं नाही, बॅकग्राऊंड बदला, इमोजी शेअर करा. उत्तर दे चल, काय उत्तर येईल आता? बॅकग्राऊंड बदलणं सोपं आहे, हे उत्तर सांग आता. यश बच्छाव. पर्याय क्रमांक 1. का? पर्याय क्रमांक 1 का येईल? सांग. काय केलं, काय कोणती क्रिया करायची, कशी क्रिया करायची सांग. येस. तुला बॅकग्राऊंड साठी तशी का जॉईन केलंस का तू? हं? सॉरी. उत्तर चुकीचं आहे. यश बच्छाव बोला. बघा लक्ष नाही गीतेश. हं. आता आपण काय शिकलो, या दोघांची बेरीज 12 अधिक, सॉरी 6 अधिक 12 18 आले की नाही? हॅलो. 6 अधिक 12 18. आता काय होईल? 12 अधिक 12 18 30. 30. 18 अधिक 30 किती येईल? 48. शेजारी बसलेल्या पालकांनी सांगायचं नाही. तुमचा मुलगा त्याला बोलता येत नाही का? तुम्ही सांगल्यानंतर त्याचा मेंदू बंद पडतो. 48. पर्याय क्रमांक 2. 2 हे उत्तर आहे 48. पालकांनी सांगायचं नाही. उत्तर चुकू दे, हरकत नाही. चला, 48 उत्तर ज्यांचं आलं त्याने हात दाखवा. मी प्रत्येकाचं लॉग इन तपासतोय. माझ्या समोर डाव्या बाजूला मोठी स्क्रीन लावलेली आहे. जो मुलगा चुकीचं बिहेवियर करतो तिथं लगेच रेड लाईट येतो. मी त्याचं नावच घेणार आहे. तुम्हाला असं वाटतं की आम्ही काही काही केलं तर दिसणार नाही? सगळ्यांची स्क्रीन दिसते. येस. चला, 48 हे उत्तर ज्यांचं आलेलं आहे त्यांनी हात दाखवा. व्हेरी. पुढे पाहू. प्रश्न प्रकारचा होता. पहा, 9, 18, 27, 36. त्यानंतर काय? बघा कसा होतोय बदल. बघा विचार करायचं, तुम्ही ताशी का करताय? वही पेन जवळ असू द्या. सांगा. आराध्या पानसरे. काय होतोय बदल? 9चे 18, 18चे 27, 27, 36. पाडा दिसतो का? 9चा पाडा तुला पाठ आहे का? आरोही गाढे. सांगा. गार्गी पाटील. हॅलो सर. हा, सर 9 9 9 प्लस होत आहेत. येस. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. मग इथं काय येईल? 9 5 45. 45. म्हणजे प्लस 9 होत आहेत. म्हणजे 9चा टेबल या ठिकाणी केलाय. 9चं बरोबर. टेबल. येस. 45. तिसरा पर्याय आहे उत्तर योग्य पर्याय आहे. क्रमांक 3. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. 9चा टेबल आहे. तुम्ही असे मांडणी करू शकता. 9 गुणिले 1, 9 गुणिले 2, 9 गुणिले 3, 9 गुणिले 4, तर 9 गुणिले 5. येस. अशा पद्धतीने टेबल तुम्ही तयार करू शकता. तुम्हाला पाडा आल्यानंतर तुम्ही सहजपणे पुढची संख्या सांगू शकता. पुढचा प्रश्न सांगा. 13, 26, 39, 52. तर काय? गार्गी. पर्याय क्रमांक 3. बघा 13चा पाडा. 13 1 13, 13 2 26, 13 19, 13 चौक 52, 13 5 65. व्हेरी गुड. छान. पुढचा प्रश्न. बघा प्रश्न सोपे असतात, फक्त तुम्हाला ते समजून घ्यावे लागतात. प्रश्न प्रकार 5वा तुमच्यासाठी. 10, 12, 15, 20. त्यानंतर काय? आता 10चा 12 होतोय, 12चा 15, 15चा 20. काय कोणता बदल होतोय नेमकं? वाढ होत चालली. वाढ कशी आहे पहा. बघा
वाढ कोण सांगणार? स्वरा. 2ची वाढ आहे. हॅलो सर. त्यानंतर 2ची, 3, 3ची, 5. 5ची वाढ. बघा 2, 3, 5 ह्या कशा आहेत? मूळ संख्या आहेत. मूळ संख्या मूळ संख्या. मूळ संख्या आहेत. आता 5च्या नंतरची मूळ संख्या कोणती आहे? 7 7. आहे. मग काय येईल इथं? 20 अधिक 7 27. 27. पर्याय क्रमांक 4. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येच्या सर मूळ संख्येनुसार हा बोला. माईक ऑन. प्रश्न प्रकार पहिल्या मधला ते दुसऱ्या प्रश्नाचं स्वरूप 13 वेगळं अधिक ते पाहू आपण. हं? चला 27 उत्तर ज्यांचं आले त्यांनी हात दाखवा. हा बघा या प्रश्नावर थोडी दुरुस्ती आहे. हा स्वरा 3-3चा फरक होता का? हा इथं थोडी चूक झालेली आहे बघा टायपिंग मध्ये. 7, 13 10, अधिक 13 इथं 16 पाहिजे बरोबर. 16. हा. बघा या ठिकाणी थोडी दुरुस्ती आहे. 7 अधिक 3 10, 10 अधिक 3 10, 13, 10 अधिक 13 3, अधिक 13, 3 13 अधिक 16, 16, 16 अधिक 3 19. 16 अधिक 3, 19. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आपण 17 अधिक 3 केलं होतं इथे. हे इथं थोडी टायपिंग चूक असल्यामुळे ते उत्तर आपलं चुकलेलं आहे. प्रश्न प्रकार पहिल्या मधला दुसरा प्रश्न दुरुस्त करायचा आहे. इथं 16च्या ऐवजी 17च्या ऐवजी 16 आहे. येस. प्रश्न पहिल्यातला दुसरा प्रश्न पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढे पाहूया. 5वा प्रश्न. 5व्या मधला दुसरा प्रश्न पहा. 13, 15, 18, 23 नेमका बदल कसा होतोय? लवकर. सान्वी सांगा. पर्याय क्रमांक 4. बघा काय बदल होतोय? 13, 15, 18, 18, 23 23. बघा 13 अधिक 2 15, 2, 15 अधिक 3 2, 3, 18, 18 अधिक 5 5, 23, 7, 23 अधिक 7 किती 30, होईल? 30. 30. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न प्रकार 6वा. 144, 128, 112, 96 तर काय? फास्ट. हात वर करा. कोण सांगणार? प्रत्युष. प्रत्युष नारद. माईक ऑन करा. माईक बंद आहे. येस. ज्यांचा माईक बंद आहे त्यांनी काय करायचे? लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन व्हा. अमय शिंदे सांगा काय होतोय बदल? अमय. पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा. हम्म
वजा केली तर काय होईल बरं? कितीचा फरक येतोय? कर आकडेमोड लवकर लवकर. कोणत्या पाड्यातल्या संख्या आहेत का ह्या? समृद्धी. हम्म. सर 16चा टेबल उलटलेला आहे. बघा हा 16 16 किती? 16 नव्हे 16 9 44. 144. 16 16 16 आठे 16 साते 16 112. 7 16 16 6 96. 96. मग काय होईल? 16 16 गुणिले पाचे 5. 80. व्हेरी 80. गुड. उत्तर आहे 80. पर्याय क्रमांक 2. थँक्यू सर. वेलकम. पहा अशा पद्धतीने तुम्हाला पाडा ओळखता आला पाहिजे. पुढचा प्रश्न 102 85 68 51. उत्तर त्या क्रमाने मांडणी आहे. फास्ट. अंबाईत. सर 17चा पार आहे. हा 17 सांगा उत्तर काय गुणिले येईल? 6. उत्तर 17 गुणिले 34. 6. 17 गुणिले 5. हा 17 गुणिले 4. 17 गुणिले 3 उत्तर आणि येईल 17 17 गुणिले गुणिले 2. 2. 17 दुणे 34. पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. छान. पुढे प्रश्न प्रकार 7वा. 13 17 19 23. पुढे प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? कोण सांगणार? नेमका बदल कसा होतो पहा. फास्ट. पोटे. 13 सर पर्याय 17 1. 19 23. हा का? मूळ संख्या. क्रमवार मूळ संख्या आहे. 13 मूळ नंतरची संख्या. क्रमवार मूळ संख्या. क्रमवार मूळ संख्या. 19 पर्याय क्रमांक 1. 23 29. व्हेरी गुड. 29. या ठिकाणी बेरीज वजाबाकी काही करायचं थँक नाही. तर मूळ संख्या आहेत, क्रमवार आहेत, म्हणून 29 हे उत्तर योग्य आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न 5 7 11 13. पुढे काय? फास्ट. मूळ संख्या तुम्हाला मूळ संख्यांचा क्रम माहिती असावा. वेद सुरवडे. पर्याय क्रमांक 4. 17. 17. व्हेरी गुड. 5 7 11 13 17. पर्याय क्रमांक 4 17 हे उत्तर योग्य आहे. पुढे पाहूया. प्रकार 8वा. 1 8 27 64. काय होतं बदल? बघा या संख्या पाहिल्याबरोबर कळालं पाहिजे की नेमक्या. सर्वेश आंधळे सांगा. 1 8 सर 27. हा बोला. सर ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. का? 1 चा घन 1, 2 चा घन 8 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 64. आता 5 चा घन 40. 125. 125. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे. थँक्यू सर. छान. पहा एकदा तुम्हाला प्रश्न पाहिल्यानंतर बघा सर्व लक्षात घ्यायचंय. जर एखादी टाईप मिस्टेक असेल तर तुम्ही तात्काळ सांगायचंय. येस. त्यात आपण दुरुस्ती करूया. 8 8 64 216 512 तर काय? बघा, ते थोडं तुम्हाला आता आणखी काठीण्यस्तर वाढवलाय. श्लोक पडघन सांगा. सर
8 बोला बोला काय पर्याय क्रमांक 4. का पर्याय क्रमांक 3 2. बघा, घाई करू नको. 8 8 हा कोणत्या संख्येचा घन आहे? 8 8 2 चा 64 4चा. 4 चा घन. हा 216 216 हा 6 चा घन. 6चा घन. हा आणि 512 512 8 चा घन. 8चा. पहा या ठिकाणी 2 4 6 8 बघा 2 2च्या फरकाने आहेत. मग इथं काय होईल? 10चा घन. येस 10चा घन किती आहे? 1000. येस. किती मुलांना प्रश्न समजला? थोडं त्यांनी काठीनुसार वाढवला. 2 4 6 8 2च्या बघा या ठिकाणी फरकाने ज्या संख्या आहेत त्यांचा घन त्याने दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर निवडायचं. तर बघूया प्रश्न प्रकार 9. 1 4 9 16 तर काय वर्गसंख्या आहेत? कोण सांगणार? साईश वाघचौरे सांगा. सर एकचा वर्ग संख्या हा उत्तर काय येईल मग? 1 चा एकचा वर्ग वर्ग 1, 1 2चा वर्ग 4 2 चा 3चा वर्ग वर्ग 4, 9 3 चा वर्ग 9. पर्याय क्रमांक 3. 5चा वर्ग 25 हे तुमचं उत्तर आहे. व्हेरी गुड. थँक्यू सर. वेलकम. प्रश्न 9 36 81 144 तर काय? हिमांशू नगरे सांगा. कोण सांगणार? हात दाखवा. समृद्धी काय होतो बदल? 9 सर 3च्या 36 पटीतील संख्या आहे त्यांचा वर्ग आहे. येस 3चा वर्ग 9 6चा 6चा वर्ग वर्ग 36 36, 9चा 9चा वर्ग वर्ग 81, 12चा वर्ग 144, मग 15चा वर्ग 225. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. पहा तुम्हाला हे समजलं पाहिजे कशा क्रमाने त्यांची मांडणी केली. तो क्रम तुम्हाला ओळखता आला तुम्ही सहजपणे उत्तर लिहू शकता. प्रश्न प्रकार 10. 10 17 26 29 तर काय? काय केलं त्यांनी? आता त्यांनी थोडा बदल केलाय. वर्गसंख्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये 1 मिळवलेला आहे. बघा 3चा वर्ग अधिक 1 3 त्रिक 9 1 अधिक 10 4चा वर्ग 4 चूक 16 अधिक 1 17 5चा वर्ग 25 अधिक 1 26 6चा वर्ग 36 अधिक 1 3 4 5 6 म्हणजे 7चा वर्ग अधिक 1 7चा वर्ग 49 अधिक 1 50. पर्याय क्रमांक 2. ज्यांना प्रश्न समजला त्याने हात दाखवा. अशा पद्धतीने ते बदल करतात. चला पुढचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. सांगा. 26 37 50 65 तर काय? प्रत्युष प्रश्न माईक ऑन करा. 10. काय केलंय? वर्ग संख्येमध्ये 1 मिळवलाय. मग काय येईल उत्तर 65च्या? त्याचं पर्याय क्रमांक 4. बर कसं आलं सांग. 65 कोणत्या बघा 5चा वर्ग 8चा 25 8चा प्लस वर्ग 1, 8चा वर्ग 8चा वर्ग 64 प्लस 1, मग 9चा वर्ग 9चा वर्ग 81 प्लस 1 82. पर्याय व्हेरी क्रमांक गुड. 4. छान. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे. समजते या ठिकाणी
7चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग अधिक 1. अशा पद्धतीने तुम्हाला क्रम ओळखायचा आहे आणि योग्य उत्तर निवडायचं. ज्या विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतले 10 प्रश्न प्रकार समजलेले आहेत त्यांनी हात दाखवा. मित्रांनो, शेवटी सर्व लक्षात घ्यायचे पहिल्या प्रश्नातील म्हणजे पहिल्या प्रकरणातील दुसरा प्रश्न यामध्ये या ठिकाणी तुम्हाला बदल समजला का? कोणता? पहिल्या प्रश्न प्रकारातील दुसरा प्रश्न. यामध्ये आपण इथं टायपिंग मध्ये 17च्या ऐवजी 16 पाहिजे. 3-3चा फरक आहे. येस, उत्तर आहे 3. 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19. तर 17 झालं होतं, त्यामुळे आपलं या ठिकाणी उत्तर 17चा विचार करून आपण 20 लिहिलं होतं, ते उत्तर चुकीचं आहे. किती मुलं समजते? येस, हा बदल सर्वांनी करायचा आहे. चला, तर मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण महत्वाचे 10 प्रश्न प्रकार अभ्यासलेले आहेत. उद्या याच घटकावर आधारित डेली टेस्ट तुम्हाला पाठवायचे आहे. गिव्ह युअर व्हॅल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन. सर्वांनी वर्गसंख्या पाठांतर करा, घनसंख्या पाठांतर करा, मूळ संख्या, पाढे पाठांतर या सर्व मूलभूत बेसिक गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत. तरच तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सहजपणे सोडवू शकता. पुन्हा भेटूया नवीन